भक्तांनो, तुम्ही कधी विचार केला आहे का की काही लोकांच्या आयुष्यात अचानक असा बदल कसा घडतो की कालपर्यंत जे आर्थिक अडचणींमध्ये जगत होते ते आज सुख, समृद्धी आणि यशाने परिपूर्ण जीवन जगताना दिसतात. अनेक लोक रात्रंदिवस मेहनत करतात, प्रामाणिकपणे काम करतात, तरीही त्यांच्या हातात पैसा टिकत नाही, कामे पूर्ण होत नाहीत, घरात सतत काही ना काही अडथळे निर्माण होत राहतात. दुसरीकडे काही लोकांना जणू नशिबाची साथ लाभते आणि त्यांच्या आयुष्यातील बंद दरवाजे एकामागून एक उघडत जातात. यामागे केवळ नशीब नसते, तर आपल्या सनातन परंपरेत सांगितलेले काही सूक्ष्म आध्यात्मिक नियमही कार्यरत असतात. 3 जून रोजी येणारी विभुवन संकष्टी चतुर्थी ही अशाच विशेष दिवसांपैकी एक मानली जाते. संकष्टी चतुर्थीचा दिवस हा भगवान गणेशांना समर्पित असतो, परंतु विभुवन संकष्टीचे महत्त्व अधिक गूढ आणि अद्भुत मानले गेले आहे. अनेक ज्योतिषाचार्य आणि धर्मग्रंथांमध्ये या दिवसाला विशेष ऊर्जेचा दिवस म्हटले गेले आहे. असे मानले जाते की या दिवशी केलेली प्रार्थना, जप, दान आणि सेवा सामान्य दिवसांच्या तुलनेत अधिक वेगाने फलदायी ठरू शकते. आज आपण एका अशा गुप्त उपायाविषयी जाणून घेणार आहोत जो अनेक वर्षांपासून परंपरेत सांगितला जातो. हा उपाय इतका सोपा आहे की तो कोणतीही व्यक्ती करू शकते. यासाठी मोठा खर्च लागत नाही, महागड्या वस्तूंची गरज नसते आणि कोणत्याही विशेष तांत्रिक ज्ञानाची आवश्यकता नसते. मात्र हा उपाय करताना श्रद्धा, संयम आणि योग्य पद्धती यांचे पालन करणे अत्यंत आवश्यक मानले जाते. सर्वप्रथम आपण हे समजून घेतले पाहिजे की विभुवन या शब्दाचा अर्थ काय आहे. विभुवन म्हणजे तीनही लोक, स्वर्गलोक, पृथ्वीलोक आणि पाताळलोक. धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी भगवान गणेशांची अशी दिव्य शक्ती सक्रिय होते जी तीनही लोकांतील विघ्ने दूर करण्याची क्षमता धारण करते. म्हणूनच या दिवशी विघ्नहर्ता गणरायाची उपासना केल्यास जीवनातील अनेक अडथळे दूर होऊ शकतात असे सांगितले जाते. आपण अनेकदा पाहतो की लोक अमावस्या, पौर्णिमा किंवा एकादशीचे व्रत मोठ्या भक्तिभावाने करतात, परंतु संकष्टी चतुर्थीचे महत्त्व अनेकांना पूर्णपणे माहीत नसते. काही जण या दिवसाकडे दुर्लक्ष करतात आणि त्यामुळे त्यांना या दिवशी उपलब्ध असणाऱ्या आध्यात्मिक ऊर्जेचा लाभ मिळत नाही. विशेषतः विभुवन संकष्टी चतुर्थी ही अशी संधी मानली जाते जिच्या माध्यमातून व्यक्ती आपल्या जीवनातील अडथळे कमी करण्यासाठी प्रार्थना करू शकते. भगवान गणेशांना विघ्नहर्ता म्हटले जाते. जर तुमचे काम वारंवार अडकत असेल, व्यवसायात नुकसान होत असेल, घरामध्ये सतत कलह होत असेल, विवाहात अडथळे येत असतील किंवा आर्थिक प्रगती होत नसेल, तर धार्मिक दृष्टिकोनातून हे सर्व विघ्नांच्या स्वरूपात पाहिले जाते आणि विघ्ने दूर करण्यासाठी गणपतीची उपासना सर्वश्रेष्ठ मानली गेली आहे. पण येथे एक प्रश्न निर्माण होतो. जर हा दिवस गणेश पूजेचा आहे तर मग गौमातेची सेवा का करावी? याचे उत्तर आपल्या प्राचीन धर्मग्रंथांमध्ये आढळते. अनेक पुराणांमध्ये गौमातेला सर्व देवतांचे निवासस्थान म्हटले गेले आहे. असे मानले जाते की गौमातेमध्ये 33 कोटी देवतांचा वास असतो. त्यामुळे गौसेवा ही केवळ एका प्राण्याची सेवा नसून ती देवतांच्या आशीर्वादाशी जोडलेली एक पवित्र भावना मानली जाते. धार्मिक कथांमध्ये असे वर्णन आढळते की गौमातेच्या विविध अंगांमध्ये विविध देवतांचे सूक्ष्म स्वरूप वास करते. तिच्या कपाळात शिवशक्ती, मध्यभागी गणेश तत्व आणि शरीरभर दिव्य ऊर्जेचा संचार असल्याचे मानले जाते. म्हणूनच जेव्हा एखादी व्यक्ती श्रद्धेने गौसेवा करते तेव्हा तिच्या प्रार्थना अधिक प्रभावीपणे ईश्वरापर्यंत पोहोचतात, अशी श्रद्धा आहे. तुम्ही अनेकदा पाहिले असेल की काही लोक रोज गाईला भाकरी देतात. हे अत्यंत पुण्यकारक कार्य आहे, परंतु काही विशिष्ट तिथींना विशिष्ट वस्तू अर्पण करण्याचे जे महत्त्व शास्त्रांमध्ये सांगितले आहे त्याकडे फार कमी लोक लक्ष देतात. प्रत्येक तिथीची ऊर्जा वेगळी असते आणि त्यानुसार केलेले दान किंवा सेवा अधिक परिणामकारक मानली जाते. 3 जूनच्या या विशेष दिवशी एक अशी वस्तू गौमातेला अर्पण करण्याची परंपरा सांगितली जाते जी भगवान गणेशांना अत्यंत प्रिय मानली जाते. ही वस्तू महागडी नाही, दुर्मिळ नाही आणि कोणत्याही सामान्य घरात सहज उपलब्ध होऊ शकते, परंतु तिच्या मागील भाव, श्रद्धा आणि योग्य वेळ यांमुळे तिचे महत्त्व वाढते. यासाठी सर्वप्रथम मनाची तयारी आवश्यक आहे. कोणताही उपाय करताना मनात शंका, भीती किंवा नकारात्मक विचार नसावेत. ज्या क्षणी तुम्ही उपाय करण्याचा संकल्प करता त्या क्षणापासून तुमच्या मनात एकच इच्छा स्पष्ट असली पाहिजे. ती इच्छा नोकरीशी संबंधित असू शकते, व्यवसायातील प्रगतीसाठी असू शकते, आर्थिक स्थैर्यासाठी असू शकते किंवा कुटुंबातील सुखशांतीसाठी असू शकते. धार्मिक परंपरेनुसार काही उपाय गुप्त ठेवणे हितावह मानले जाते. याचा अर्थ असा नाही की त्यात कोणते रहस्य किंवा चमत्कार दडलेला आहे, तर यामागील उद्देश मनाची एकाग्रता आणि श्रद्धा टिकवून ठेवणे हा आहे. जेव्हा एखादी व्यक्ती सतत आपल्या संकल्पाबद्दल इतरांशी चर्चा करते तेव्हा तिचे लक्ष मूळ उद्दिष्टापासून विचलित होऊ शकते. म्हणूनच अनेक साधना आणि उपायांमध्ये मौन आणि गोपनीयतेचे महत्त्व सांगितले गेले आहे. या उपायासाठी तुम्हाला सकाळी स्नान करून स्वच्छ वस्त्रे परिधान करायची आहेत. त्यानंतर घरातील देवघरात भगवान गणेशांचे स्मरण करायचे आहे. मन शांत करून काही क्षण प्रार्थना करायची आहे की तुमच्या जीवनातील अडथळे दूर व्हावेत आणि योग्य मार्गदर्शन मिळावे. यानंतर तुम्हाला एक विशेष नैवेद्य तयार करायचा आहे.
हा नैवेद्य काही साध्या वस्तूंनी तयार होणार आहे, परंतु त्या वस्तूंचे धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व खूप मोठे मानले जाते. सर्वप्रथम थोडे गव्हाचे पीठ घ्यायचे आहे. गहू हा समृद्धी, अन्न आणि स्थैर्याचे प्रतीक मानला जातो. त्यामध्ये 1 चिमूट हळद मिसळायची आहे. हळद ही शुभत्व, सौभाग्य आणि गुरुतत्वाचे प्रतीक मानली जाते. ही हळदी मिश्रित कणिक तयार करताना मनात सतत सकारात्मक विचार ठेवावेत, कारण आपल्या भावना आणि विचार यांचाही आपल्या कृतींवर प्रभाव पडतो असे मानले जाते. कणिक मळून झाल्यानंतर तिची एक मोठी गोळी तयार करायची आहे. आता पुढील टप्पा सर्वात महत्त्वाचा मानला जातो. या गोळीच्या मध्यभागी अशी एक वस्तू ठेवली जाणार आहे जी भगवान गणेशांना अत्यंत प्रिय असल्याचे मानले जाते. त्यासोबत आणखी काही पवित्र घटकांचा समावेश केला जाणार आहे. या प्रत्येक वस्तूमागे एक विशेष धार्मिक अर्थ दडलेला आहे आणि त्यांचा एकत्रित प्रभाव या उपायाला अधिक अर्थपूर्ण बनवतो. गोळी तयार झाल्यानंतर तिच्या मध्यभागी ठेवायची पहिली आणि सर्वात महत्त्वाची वस्तू म्हणजे गूळ. भारतीय परंपरेत गुळाला केवळ गोड पदार्थ म्हणून पाहिले जात नाही, तर तो सौहार्द, आनंद, समृद्धी आणि शुभफलांचे प्रतीक मानला जातो. कोणतेही शुभ कार्य सुरू करताना गोड खाण्याची परंपरा आहे, कारण गोडवा हा जीवनातील सुखद अनुभवांचे प्रतीक मानला जातो. भगवान गणेशांनाही गोड पदार्थ अत्यंत प्रिय असल्याचे विविध कथांमध्ये वर्णन केले गेले आहे. त्यामुळे या उपायामध्ये गुळाचा समावेश विशेष महत्त्वाचा मानला जातो. गुळाचा छोटासा तुकडा त्या हळदी मिश्रित पिठाच्या गोळीच्या मध्यभागी ठेवायचा आहे. त्यानंतर त्यामध्ये नेमके 5 काळे तीळ ठेवायचे आहेत. येथे अनेक जण विचारतात की तीळच का आणि तेही काळेच का? आपल्या धर्मपरंपरेत काळ्या तिळांना विशेष स्थान आहे. विविध धार्मिक विधी, तर्पण, दान आणि शांती कर्मांमध्ये काळ्या तिळांचा वापर केला जातो. ते नकारात्मकता कमी करण्याचे आणि दोषांचे शमन करण्याचे प्रतीक मानले जातात. असे मानले जाते की काळे तीळ व्यक्तीच्या जीवनातील अदृश्य अडथळ्यांचे प्रतिकात्मक शोषण करतात. म्हणूनच अनेक धार्मिक विधींमध्ये त्यांना शुद्धीकरणाचे साधन मानले जाते. येथे विशेषतः 5 तिळांचा उल्लेख केला जातो. 5 हा अंक पंचमहाभूतांचे प्रतिनिधित्व करतो असे मानले जाते: पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश. त्यामुळे या 5 तिळांद्वारे जीवनातील विविध स्तरांवरील असंतुलन दूर करण्याची प्रार्थना केली जाते. गूळ आणि तीळ ठेवल्यानंतर त्यामध्ये आणखी एक पवित्र घटक ठेवायचा आहे आणि तो म्हणजे दूर्वा. भगवान गणेशांना दूर्वा अत्यंत प्रिय मानली जाते. गणेश पूजेमध्ये दुर्वेचे महत्त्व इतके मोठे आहे की दूर्वा नसल्यास पूजा अपूर्ण मानली जाते असे काही ठिकाणी सांगितले जाते. दुर्वेच्या 3 किंवा 5 काड्या स्वच्छ धुवून त्या गूळ आणि तिळांसोबत ठेवायचे आहेत. दुर्वेच्या महत्त्वामागे एक प्राचीन कथा सांगितली जाते. असे मानले जाते की अनलासूर नावाचा एक भयंकर असुर होता. त्याच्या शरीरातून निघणाऱ्या अग्नीमुळे देव, ऋषी आणि सामान्य लोक अत्यंत त्रस्त झाले होते. शेवटी भगवान गणेशांनी त्या असुराचा नाश केला, परंतु त्यानंतर त्यांच्या शरीरात तीव्र उष्णता निर्माण झाली. अनेक उपाय करूनही ती उष्णता कमी होत नव्हती. तेव्हा ऋषींनी गणेशांना दूर्वा अर्पण केली आणि त्यानंतर त्यांची उष्णता शांत झाली. या कथेमध्ये एक सुंदर संदेश दडलेला आहे. आपल्या जीवनातील चिंता, तणाव, दुःख, आर्थिक अडचणी आणि मानसिक वेदना या त्या उष्णतेप्रमाणेच असतात, ज्या आपल्याला आतून अस्वस्थ करतात. दूर्वा ही त्या अस्वस्थतेला शांत करणाऱ्या श्रद्धेचे प्रतीक मानली जाते. म्हणूनच या उपायात दुर्वेला विशेष स्थान दिले गेले आहे. आता गूळ, काळे तीळ आणि दूर्वा या सर्व वस्तू गोळीच्या आत ठेवल्यानंतर ती पूर्णपणे बंद करायची आहे. आतली कोणतीही वस्तू बाहेर दिसणार नाही याची काळजी घ्यायची आहे. अशा प्रकारे हा विशेष नैवेद्य तयार होतो. बाहेरून तो साधा दिसतो, पण त्यामध्ये श्रद्धा, संकल्प आणि प्रतिकात्मक आध्यात्मिक अर्थ दडलेला असतो. मात्र केवळ वस्तू तयार करून उपयोग होत नाही, त्या अर्पण करण्याची वेळ आणि पद्धत यांनाही महत्त्व दिले गेले आहे. परंपरेनुसार हा उपाय 3 जून रोजी संध्याकाळी सूर्यास्ताच्या थोडा आधी किंवा भगवान गणेशांच्या पूजेनंतर करणे शुभ मानले जाते. यावेळी मन शांत ठेवून आणि कोणतीही घाई न करता घरातून बाहेर पडायचे असते. जेव्हा तुम्ही हा नैवेद्य घेऊन घराबाहेर पडता तेव्हा मनात सतत गणेश स्मरण ठेवायचे असते. काही जण ओम गंग गणपतये नमः या मंत्राचा जप करतात. मंत्रजपाचा उद्देश मनाची एकाग्रता वाढवणे हा असतो. सतत एकाच विचारावर लक्ष केंद्रित झाल्यामुळे मनातील नकारात्मकता कमी होऊ लागते. गौमातेजवळ पोहोचल्यानंतर घाईघाईने काहीही करू नये. प्रथम तिच्यासमोर आदराने उभे राहावे. तिच्या कपाळाला किंवा पाठीला हलक्या हाताने स्पर्श करून नमस्कार करावा. त्या क्षणी मनात तुमची एक महत्त्वाची इच्छा स्पष्टपणे व्यक्त करावी. ती इच्छा कोणालाही मोठ्याने सांगण्याची गरज नाही, फक्त मनोमन प्रार्थना करायची आहे. यावेळी अनेक जण एक मोठी चूक करतात. ते एकाच वेळी अनेक इच्छा व्यक्त करतात, परंतु परंपरेनुसार एकाच संकल्पावर मन केंद्रित करणे अधिक योग्य मानले जाते. त्यामुळे त्या दिवशी तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाची असलेली एक इच्छा निवडा आणि त्यासाठी प्रार्थना करा.
यानंतर उजव्या हाताने तो नैवेद्य गौमातेला अर्पण करायचा आहे. गौमाता को खात असताना शांतपणे तिच्याकडे पाहायचे आहे. तिच्या पाठीवर प्रेमाने हात फिरवायचा आहे. या कृतीला प्रतिकात्मकदृष्ट्या अत्यंत सकारात्मक मानले जाते. यामागील भावना अशी आहे की आपण आपल्या चिंता, दुःख आणि नकारात्मकता सोडून देत आहोत आणि त्याऐवजी शांतता, करुणा आणि सकारात्मक ऊर्जा स्वीकारत आहोत. धार्मिक दृष्टिकोनातून गौसेवा ही नम्रता शिकवणारी साधना मानली जाते. जेव्हा एखादी व्यक्ती निष्काम भावनेने एखाद्या जीवाची सेवा करते तेव्हा तिच्या मनातील अहंकार कमी होऊ लागतो आणि अनेकदा यश मिळवण्यामध्ये सर्वात मोठा अडथळा बाह्य परिस्थिती नसून स्वतःच्या मनातील भीती, राग, असुरक्षितता आणि अहंकार असतो. गौमातेला नैवेद्य अर्पण केल्यानंतर तिला नमस्कार करायचा आहे. त्यानंतर कोणाशीही अनावश्यक चर्चा न करता शांतपणे घरी परतायचे आहे. घरी आल्यानंतर हातपाय स्वच्छ धुवायचे आहेत आणि काही क्षण शांत बसून भगवान गणेशांचे स्मरण करायचे आहे. अनेक लोक सांगतात की अशा सेवा किंवा प्रार्थनेनंतर त्यांना एक वेगळी मानसिक शांतता अनुभवायला मिळते. यामागे श्रद्धेची शक्ती कार्यरत असते. जेव्हा मनातील भीती कमी होते आणि आशा वाढते तेव्हा व्यक्तीच्या विचारांमध्ये आणि कृतींमध्ये सकारात्मक बदल घडू लागतो. पण या उपायाचा सर्वात महत्त्वाचा भाग अजून बाकी आहे. कारण गौसेवा केल्यानंतर काही विशेष संकेत, काही अनुभव आणि काही गोष्टींकडे लक्ष देणे आवश्यक मानले जाते. तसेच या उपायानंतर कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत, कोणत्या गोष्टी गुप्त ठेवाव्यात आणि पुढील काही दिवस कसे वागावे याबद्दलही परंपरेत विशेष मार्गदर्शन सांगितले गेले आहे. गौमातेला नैवेद्य अर्पण करून घरी परतल्यानंतर अनेक जण उत्सुकतेने वाट पाहू लागतात की आता नेमके काय होईल. काहींना वाटते की दुसऱ्याच दिवशी चमत्कार घडेल, सर्व समस्या नाहीशा होतील आणि आयुष्य पूर्णपणे बदलून जाईल. परंतु आपल्या धर्म परंपरेत एक गोष्ट वारंवार सांगितली गेली आहे. कोणताही उपाय, प्रार्थना किंवा साधना ही कर्माची जागा घेत नाही. उपाय हा मार्ग मोकळा करू शकतो, मनाला बळ देऊ शकतो, अडथळे कमी होण्यासाठी प्रार्थना करू शकतो. पण त्यानंतर योग्य प्रयत्न करणे हे प्रत्येक व्यक्तीचे स्वतःचे कर्तव्य असते. म्हणूनच हा उपाय केल्यानंतर सर्वप्रथम आपल्या मनामध्ये धैर्य आणि विश्वास निर्माण करणे आवश्यक आहे. ज्या इच्छा पूर्ण व्हाव्यात म्हणून तुम्ही हा संकल्प केला आहे त्या दिशेने प्रयत्न सुरू ठेवणे तितकेच महत्त्वाचे आहे. कारण श्रद्धा आणि कर्म यांचा संगम झाला कीच यशाचा मार्ग तयार होतो. धार्मिक मान्यतेनुसार काही वेळा ब्रह्मांड आपल्याला सूक्ष्म संकेत देत असते. हे संकेत प्रत्येकाला सारखेच मिळतील असे नाही. प्रत्येक व्यक्तीचे अनुभव वेगळे असू शकतात. काहींना अचानक मनशांती जाणवते, काहींच्या मनातील भीती कमी होते, तर काहींना अनेक दिवसांपासून अडकलेली कामे हळूहळू पुढे सरकताना दिसू लागतात. काही लोकांना उपाय केल्यानंतर स्वप्नांमध्ये शुभचिन्हे दिसल्याचे अनुभव येतात. उदाहरणार्थ स्वच्छ पाणी, हिरवळ, मंदिर, गाय किंवा आनंदी बालक अशी प्रतीके अनेक संस्कृतींमध्ये सकारात्मक मानली गेली आहेत. अर्थातच प्रत्येक स्वप्नाचा अर्थ लावणे आवश्यक नाही, परंतु काही लोक आपल्या श्रद्धेनुसार अशा गोष्टींना शुभ संकेत मानतात. याहूनही महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या स्वभावामध्ये होणारा बदल. जर उपाय केल्यानंतर तुम्ही अधिक सकारात्मक विचार करू लागलात, राग कमी झाला, निराशेऐवजी आशा निर्माण झाली, तर तो स्वतःमध्येच एक मोठा आशीर्वाद असतो. कारण जीवनातील बहुतांश यशाची सुरुवात मनाच्या परिवर्तनापासून होते. अनेक वेळा असे घडते की एखादे काम महिनोन्महिने अडकलेले असते आणि अचानक त्यामध्ये प्रगती दिसू लागते. काही वेळा योग्य व्यक्तीची भेट होते, नोकरीची संधी मिळते, व्यवसायासाठी नवीन मार्ग सापडतो किंवा कुटुंबातील तणाव कमी होऊ लागतो. श्रद्धाळू लोक अशा बदलांकडे ईश्वरी कृपेच्या रूपात पाहतात. परंतु येथे एक गोष्ट विशेष लक्षात ठेवणे आवश्यक आहे. जर काही चांगले घडू लागले तर त्याचा गर्व करू नका. आपल्या शास्त्रांमध्ये नम्रतेला अत्यंत महत्त्व दिले गेले आहे. अनेक लोक थोडे यश मिळाल्यावर मोठमोठे घोषणा करतात, सर्वत्र चर्चा करतात आणि स्वतःचे कौतुक करण्यात गुंतून जातात. परंतु खरे यश शांतपणे वाढते. जसे झाडाची मुळे जमिनीखाली मजबूत होत जातात तसे आयुष्यातील चांगल्या गोष्टींनाही स्थिर होण्यासाठी वेळ द्यावा लागतो. म्हणूनच या उपायानंतर शक्यतो अनावश्यक चर्चा टाळावी. प्रत्येकाला आपले संकल्प, प्रार्थना किंवा वैयक्तिक इच्छा सांगण्याची गरज नसते. काही गोष्टी मनात ठेवून त्यांच्यासाठी सातत्याने प्रयत्न करणे अधिक फायदेशीर ठरते. 3 जूनच्या या विशेष संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आणखी एक महत्त्वाचे कार्य करता येते. घरी परतल्यानंतर देवघरात शुद्ध तुपाचा एक दिवा लावावा. दिवा हा ज्ञान, आशा आणि सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक मानला जातो. त्यानंतर भगवान गणेशांची आरती करावी आणि आपल्या ज्ञात अज्ञात चुका, त्रुटी आणि पापांसाठी क्षमा याचना करावी. आपल्या जीवनात अनेक वेळा आपण जाणून बुजून किंवा न कळत अशा कृती करतो ज्यामुळे इतरांना दुःख पोचते. त्यामुळे ईश्वरासमोर नम्रपणे उभे राहून क्षमा मागणे ही देखील एक प्रकारची आत्मशुद्धी असते. जेव्हा मन हलके होते तेव्हा व्यक्ती अधिक स्पष्टपणे विचार करू शकते. या दिवशी शक्य असल्यास गरजू व्यक्तींना मदत करणेही अत्यंत पुण्यकारक मानले जाते. भुकेल्याला अन्न,
गरजूंना वस्त्र किंवा आपल्या क्षमतेनुसार कोणतीही मदत केल्यास त्याचा सकारात्मक परिणाम समाजावर आणि आपल्या मनावरही होतो. कारण धर्म केवळ पूजा किंवा विधींमध्ये नसून करुणा, सेवा आणि दयेमध्येही असतो. अनेक धर्मग्रंथांमध्ये असे सांगितले आहे की गौसेवा, गणेश भक्ती आणि दान या 3 गोष्टींचा संगम व्यक्तीच्या जीवनात शुभ परिणाम घडवू शकतो. यामागील मुख्य कारण म्हणजे या 3ही गोष्टी मनातील स्वार्थ कमी करून कृतज्ञता वाढवतात आणि जिथे कृतज्ञता असते तिथे समाधान निर्माण होते. लोक अनेकदा विचारतात की एवढ्या साध्या उपायाने खरोखर काही फरक पडू शकतो का? याचे उत्तर श्रद्धेच्या स्वरूपात दडलेले आहे. एका छोट्याशा बीजामध्ये विशाल वृक्ष दडलेला असतो. सुरुवातीला ते बीज अगदी नगण्य वाटते, पण योग्य वेळ, योग्य माती आणि योग्य वातावरण मिळाले की ते मोठ्या वृक्षात रूपांतरित होते. त्याचप्रमाणे एखादी छोटी सकारात्मक कृती, एखादी प्रामाणिक प्रार्थना किंवा श्रद्धेने केलेली सेवा आयुष्यात मोठ्या परिवर्तनाची सुरुवात ठरू शकते. विभुवन संकष्टी चतुर्थीचा हा दिवस अशाच एका बीजाची पेरणी करण्याची संधी मानली जाते. गौमातेला श्रद्धेने अर्पण केलेला तो साधा नैवेद्य म्हणजे केवळ अन्नाचा तुकडा नसतो, तो आपल्या आशा, प्रार्थना आणि सकारात्मक संकल्प यांचे प्रतीक असतो. जेव्हा तो भावपूर्वक अर्पण केला जातो तेव्हा व्यक्तीच्या मनात एक नवीन विश्वास निर्माण होतो. आणि लक्षात ठेवा, कोणत्याही उपायाचा खरा उद्देश फक्त भौतिक लाभ मिळवणे नसतो. त्याचा उद्देश मनाला स्थिरता देणे, श्रद्धा दृढ करणे आणि योग्य दिशेने प्रयत्न करण्याची प्रेरणा देणे हा असतो. जर या उपायामुळे तुमच्या मनात आशा जागृत झाली, निराशेची जागा विश्वासाने घेतली आणि तुम्ही अधिक प्रामाणिकपणे तुमच्या ध्येयासाठी काम करू लागलात, तर समजा या दिवसाचे महत्त्व तुम्हाला खऱ्या अर्थाने समजले. म्हणून 3 जूनच्या या विभुवन संकष्टी चतुर्थीला श्रद्धेने भगवान गणेशांचे स्मरण करा, गौमातेची सेवा करा, मनापासून प्रार्थना करा आणि त्यानंतर तुमचे कर्म प्रामाणिकपणे करत राहा. श्रद्धा, सेवा, नम्रता आणि सत्कर्म यांचा मार्ग स्वीकारला तर जीवनातील अनेक अडथळे दूर करण्याची शक्ती तुमच्यामध्येच जागृत होऊ शकते. अशा सकारात्मक भावनेने हा पवित्र दिवस साजरा करा आणि आपल्या जीवनात सुख, शांती, समाधान आणि मंगलमय परिवर्तनासाठी प्रार्थना करा.